हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हलर डान्सर. आज मी आहे डोंबिवली स्टेशनला आणि माझ्यासोबत आहे उमेशदादा, हाय, अक्षय, आणि आम्ही तिघेही चाललो आहे कुरोपूर म्हणजे रायचूर कर्नाटका. चला, आम्ही ट्रेनची वाट बघतो आहे. आमची ट्रेन का अजून आली नाही आहे तरी करा. आणि मित्रांनो, आम्हाला फायनली डोंबिवलीहून ट्रेन मिळाली. हे आहे डोंबिवली 1 नंबर प्लॅटफॉर्म आणि इथून आम्ही जाणार कल्याण स्टेशन 4 नंबर प्लॅटफॉर्म. आमची ट्रेन आहे 9:45ची समथिंग. चला भेटूया आपण प्लॅटफॉर्म नंबर 4 कल्याण. अँड वी आर रिच कल्याण स्टेशन. हे बघा, तुम्हाला दाखवतो प्लॅटफॉर्म नंबर 4 कल्याण जंक्शन. ट्रेनची वाट बघतो, ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आहे, बघतो इंडिकेटर. चला भेटूया ट्रेनच्या आत. आणि मित्र, फायनली आम्हाला ट्रेन मिळाली. बघा, ट्रेन चालू झाली. मी बॅग ठेवून आलो आहे. चला आता आमचे दोन्ही बंधू काय करत आहेत बघूया एकदा. बॅग वगैरे ठेवले, सीट वगैरे आम्ही पकडलेली आहे. हे नाही, पुढचं आहे. हे बघा दिसत आहेत. आय थिंक गप्पा गोष्टी चालू आहेत दोघांमध्ये. दोघांचंही लक्ष नाही लक्ष नाही आहे दोघांचं, पण गप्पा गोष्टीमध्ये रंगलेले आहेत. चांगल्या 2 भाऊ गप्पा गोष्टी करतात. आणि आता जस्ट कर्जत क्रॉस केलेला आहे. ट्रेनने स्पीड फुल स्पीडमध्ये आहे. आणि मित्र हो, झोप येईपर्यंत आम्ही थोडेसे पत्ते खेळतो आहे, टाईमपास. जेवण वगैरे झालं आहे. थोडा वेळ, हे बघा पत्त्याचा डाव रंगला आहे. थोडा वेळ पत्ते खेळणार आणि मग झोपणार. आता रात्रीचे सगळे झोपलेत, दाखवण्यासारखं काहीच नाही. चला मग भेटूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण काहीच नाही रात्री दाखवण्यासारखं. हे बघा, चला भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग रायचूर. आणि वाजले सकाळचे 8:53, म्हणजे 9 वाजलेत अप्रॉक्स. आता 5-1 मिनटात रायचूर स्टेशन येईल. आम्ही ऑलरेडी बॅग्स वगैरे सगळं पॅक करून मी डोअरवरती उभा आहे. माझ्या पाठी दादा वगैरे सगळे आहेत. सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना. उतरूया आपण रायचूरला. हो, रात्री असं वाटलं तर गरमीने झोप लागणार नाही. वातावरण थंड होतं, छान झोप लागते. चला दाखवतो रायचूर आलं. आणि अशा प्रकारे आम्ही रायचूर स्टेशनला पोचलेलो आहे. रायचूर हे कर्नाटकमध्ये आहे. आणि जर आपणास कुरोपूरला जायचं असेल तर रायचूर स्टेशनपासून कुरोपूर 35 ते 38 किलोमीटर आहे. ह्याच्या आधी एक अजून स्टेशन आहे, कृष्णा जंक्शन म्हणून, पण तिथे जास्त ट्रेन थांबत नाही. चला आता आपली ट्रेन स्लो झाली आहे, उतरून घेऊ स्टेशनवर. चला या साईडला. आणि मित्र, अशा प्रकारे आम्ही रायचूर स्टेशनवर उतरलो आहोत. इथे जी कोणी व्यक्ती इडली वडा ओरडते त्याने भूक लागली मला, कारण काल रात्री जेवलं होतं आणि आता सकाळचे 9:30 झालेत. भूक तर प्रचंड लागली. आमचे दोन्ही बंधू पाठी येत आहेत, तेच बघतो. चला इथून एक्झिट करूया आणि सरळ गाठूया आपलं आणि आहे रायचूर स्टेशनचं एक्झिट. स्पेशियस आणि क्लीन आहे स्टेशन, बऱ्यापैकी साफसुथरं आहे. हे समोर बघताय, बऱ्यापैकी मोकळा स्पेस आहे ते गाड्या वगैरे पार्क करायला. चला आता आपण जास्त काही बोलत नको बसूया, सरळ जाऊया हॉटेलमध्ये, फ्रेश होऊन निघूया. स्टेशन मस्त आहे, पण बाहेरून बघ मस्त. आणि मित्र, हे आपलं छोटंसं हॉटेल. चला, आमचे दोन्ही बंधू रेडी झालेत, त्यांच्याकडे जाऊया. रेडी असेल तर इथून लगेच निघायचं, आपल्याला उशीर झाला ऑलरेडी. मित्रांनो, आपण आता गेलं पाहिजे गुरूंच्या दर्शनाला. 1 तास बराच आहे. इथून ऑटोनी मग बस आणि तिथून मग घोडीने प्रवास करायचा आहे. तर श्रीपाद वल्लभ म्हणजे दत्तगुरूंचा पहिला अवतार, बरोबर आहे. ज्यांच्या नावावरून मंत्र झाला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, असं ते दत्त मंदिर. आपण तिथे गेल्यानंतर त्याची दुसरी माहिती पाहूयाच. पण आता चला लवकरच आपण निघूया आपल्या दर्शनासाठी. ओके, चला.
आणि मित्र मी आता उभा आहे रायचूर बस डेपोच्या इथे. तिथे आम्हाला ऑटोने आत्ताच जस्ट स्टॉप केलं. आमचे दोन्ही बंधू ते तिकडे उभे करतात. हे बघा इथे समोर तुम्हाला गोल काची दिसते, हे संपूर्ण बस डेपो आहे. चला माझ्या बंधूंकडे दोन्ही बंधूंकडे जाऊया आपण. ते माझी वाट बघत असते. हे बघा इथे उभे आहेत दोन्ही बंधू. रायचूर बस टर्मिनल. बस डेपो. ओके. आणि इथून म्हणजे आजूबाजूच्या विभागात जाण्यासाठी चांगल्या प्रमाणात. आणि बघा स्वच्छता सुद्धा खूप छान आहे इथली. तर आपल्या इकडचे बस स्टॉप्स पाण्याच्या बाटल्या घेतल्यात का आपण? नाही घेऊया. तुला मी बोलवतो ना ते हे कॅन्टीन राघवेंद्र उपाहारगृह. मस्त कॅन्टीन आहे. येऊ ना आपण इथे. आता आपली बस इकडे असेल आटपूर. नागपूरला तिकडे काय तिकडे शेवटचा. इथे बिस्लेरी नाही, इथे बिस्ली आहे. हां बिस्लेरीचा आयटम नाही आहे. आटपूर. हां आटपूर. आणि तो किल्ल्याचा दरवाजा. ओके. तो किल्ला झूम करून दाखवूया. पण बरीचशी पडझड झाली आहे. बरीचशी पडझड झाली. ठेवत नाही ना रे. हां ठेवत नाही. फायनली मित्र स्टॉपवरती वाट बघून आम्ही डिसिजन घेतला की ऑटोने जायचं. हां कारण आम्हाला उशीर झाला, त्यामुळे आमच्या आधीची बस तिथून गेली आहे आणि नंतरची बस आम्हाला 1 तासाने आहे. 1 तास थांबण्यापेक्षा म्हटलं आपण ऑटोनी प्रवास करूया. तेवढं वाचलं जाईल आपला. बसचं फेअर आहे आय थिंक 80 रुपीज पर पर्सन. म्हणजे असे 240 रुपीज होतात. आम्ही ऑटोने आम्हाला 1000 रुपये पडलेले आहेत. पण ठीक आहे, हरकत नाही. देवदर्शनासाठी तेवढं बघून चालत. जरा दाखव तुम्हाला पुढचा प्रवास. मला स्वतःला सांगतो काय वापर इतके छान आहे. बरोबर स्वच्छ पण आहे आणि असे खड्डे पण जास्त नाही. तर पुढे पाहूया काय सिटीमध्ये असल्यामुळे असते का नाही. छान कसली वस्तू आहे आपण पाहूया. कोर्ट हा रायचूरचा डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे. बघा किती छान वस्तू आहे. आणि मित्र ही आमची ऑटो. आमच्या ऑटोने आम्हाला कृष्णा रिव्हरजवळ सोडलेलं आहे. इथून आम्हाला बोटीने प्रवास करायचा आहे. चला हे मोठं पात्र आहे. पात्र पार करून जावं लागेल. चला तिकडून चला होडीमध्ये. तिकडून जावं लागेल ना. हां आरामात. हां ए मामा आणि मित्र हो फायनली आम्ही बोटीत बसलेलो आहे. हे बघा मोठंच्या पात्र आहे. मोठं कृष्णा रिव्हरचा. चला आपण आता निघालोय होडीतून, त्या कृष्णामाईच्या पात्रातून. आणि खूप सुंदर असं दृश्य आहे कृष्णा रिव्हरचं. चारही साईडला हिरवगार आहे पण सुंदर वाटतं. हो पण हे पात्र खूप मोठं आहे मित्र. हो
श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचं जे मंदिर आहे ते अगदी बेटावरती आहे. म्हणजे तिच्या चारी साईडला पाणी आहे आणि ते मंदिर बरोबर मध्ये आहे. त्यामुळे हा 10 ते 15 मिनटाचा प्रवास आहे होडीने. चला आता आपण भेटूया उतरल्यावरती मंदिराच्या इथे. आणि फायनली मित्र आम्ही पोचलेलो आहे. हे बघा कमान कुरोपूर आणि हे जे तुम्ही समोर पांढरं शुभ्र पाहताय ते आहे श्रीपाद स्वामींचं मंदिर. चला हां प्रसाद पण आहे. प्रसाद आहे आत्ताच बनवलं. आत्ताच झालं असेल सुरू. खाऊ शकतो आपण चला मित्र हो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंदिराची शूटिंग करण्याबाबत मी आतमध्ये विचारलेलं आहे. चला आपण आज जाऊया. हा बघा हा मंदिराचा परिसर आहे. हे पिंपळाचं झाड आहे. या साईडला औदुंबराचं झाड आहे. हे बघा थोडं साईडला घेऊन दाखवतो तुम्हाला मी नीट. हे बघा या साईडला औदुंबराचं झाड आहे. इथे पादुकाचे स्थान आहे. चला आपण एक पूर्ण परिक्रमा करूया. मंदिराच्या आत कॅमेरा अलाउड नाही आहे. जमलं तर मी फोटो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी अटॅच करेन. हा बघा अतिशय स्वच्छ परिसर आहे मित्र हो. रात्री ट्रेनने, दुसऱ्या दिवशी सकाळी ऑटो, बस, होडी असा मोठा प्रवास झाला. पण इथे आल्यानंतर एकदम शांत वाटलं. खूप शांतता जाणवली इथे. बेटावरती असल्यामुळे कदाचित शांतता असेल. ही जी पडवी दिसते इथे तुम्ही जेवण वगैरे चेंजेस वगैरे सगळं करू शकता. इथे बघा श्रीपाद स्वामींचा किती सुंदर असा फोटो आहे. छानसा फोटो लावलेला आहे. चला आपण प्रदक्षिणा पूर्ण करूया. हां तर मी म्हणतो की इतका प्रवास करून आलो या बेटावरती पण खूप असं समाधान मिळालं. आल्यानंतर इथं दर्शन घेतल्यानंतर खूप शांत लागलं. चला आपण आपला पूर्ण परिक्रमा पूर्ण करूया. आणि अशा प्रकारे आमची पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण झाली. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे दाखवू शकत नाही. इथे एक पाटी आहे. आय थिंक कन्नडा किंवा तेलुगू असावं. ही जी लँग्वेज आहे ती मला कल्पना नाही आहे. चला आमचे दोन्ही बंधू दर्शन घेऊन बाहेर उभे आहेत. मी बाहेर प्रस्थान करतो. हा व्हिडिओ थोडा मोठा होता आहे त्यामुळे मी दुसरा व्हिडिओ पार्ट 2 म्हणून रिलीज करेन. तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो आमचे दोन्ही बंधू पुढे गेलेत. मलाच लेट झालं आहे. ऑलरेडी ते जाऊन बोटीमध्ये बसलेत. तर मित्र हो हा व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. याच्या पुढे आम्ही जाणार आहोत मंत्रालय राघवेंद्र स्वामींच्या आश्रमामध्ये. इथून ॲप्रॉक्स 48-50 किलोमीटर आहे. हे बघा दोन्ही बंधू बोटीत ऑलरेडी बसलेले आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. అన్ని బాగానే వస్తున్నాయి. యూట్యూబ్ అన్ని బాగానే వస్తున్నాయి. ఈ ఒక్క బ్యాంక్ చెప్తే పోతాయి.